आज होता वीरूचा बड्डे म्हणूनच आम्ही मस्त असं डेकोरेशन केलं आणि त्याआधी आम्ही गेलो होतो शॉपिंग करण्यासाठी थोडीफार. आता जास्त काही घेतलं नाही आम्ही, परंतु त्याला एक ड्रेसच घेतला आणि तोच बघण्यासाठी आम्ही गेलो होतो. मग आम्ही खूप साऱ्या प्रकारचे ड्रेस बघितले आणि त्यामध्ये काही त्याच्याकडे ऑलरेडी पहिली असलेले ड्रेस होते, म्हणूनच मग मी त्याला एकदम साधा असा ड्रेस घेतला. आणि बघा हा बड्डे बॉयचं रिॲक्शन बघा, कोणीकडे बघत होता त्याचं त्यालाच माहिती. आणि हे बघा दुकानामध्ये मस्त अशा साड्या आलेल्या होत्या बघा. तर या साड्यांचं नाव काय आहे मला तर माहीत नाही, परंतु ह्या नवीन साड्या आलेल्या आहेत. यामध्ये ब्लाऊज रेडीमेड आलेला आहे आणि खूप छान अशी त्याच्यावर डिझाईनसुद्धा आलेली आहे. आणि हे बघा तुम्हाला दिसतच असतील साड्या आहे बघा, कलरसुद्धा किती छान आलेले आहेत यामध्ये, बघून घ्या तुम्ही. त्यानंतर बघा वीरू तेथे असलेल्या पुतळ्यासोबत कसा खेळत होता. त्याला असं वाटत होतं की ती खरोखरच एखादी मुलगी आहे की काय. बघा आता कसा बघतो तो त्याच्याकडे आणि तिला मारतो सुद्धा. त्याने आम्हाला ड्रेस पसंत करीपर्यंत खूप त्या याच्यासोबतच खेळला, तो त्या पुतळ्यासोबतच त्याने खूप वेळ घालवला. आणि मला तर त्याच्याकडे बघून खूपच हसायला येत होतं, कारण तो त्या पुतळ्यासोबत तसंच करत होता. तो आमच्याजवळ येतसुद्धा नव्हता. आम्ही घराला येताना त्याला दुकानामधून बळजबरी असं घराला घेऊन आलो. त्याला त्या पुतळ्यासोबत काय वाटत होतं काय माहिती, परंतु तो त्याच्यासोबत खूपच खेळू लागला. त्यानंतर मग म्हणलं चला आता घरी जाऊ. तेवढ्यात लगेच पावसाची हजेरी लागली. एवढा पाऊस येत होता की तब्बल 2 तास आम्हाला तिथे असलेल्या स्वीट मार्टमध्ये बसावं लागलं. आणि पाऊस बघा किती मुसळधार पडत होता. मग त्यानंतर घरी आलो आम्ही आणि संध्याकाळच्यासाठी मस्त असा बड्डेला चिवडा बनवला. चिवड्याची रेसिपी जर तुम्हाला पाहिजे असेल तर मी आपल्या चॅनलवर व्हिडिओ अपलोड केलेला आहे, शॉर्ट व्हिडिओ, ते तुम्ही नक्की बघून घ्या. आणि मग लागलो आम्ही बड्डेच्या तयारीला. मस्त असं नाव चिटकून घेतलं आणि जास्त काही आम्ही मोठं सेलिब्रेशन केलं नव्हतं बड्डेचं, पण जे काही होतं ते त्यामध्येच आम्ही खूप खुश होतो आणि आम्हाला तेच पण छान वाटलं. आणि तुम्हाला माझ्या बाळाचं बड्डेचं डेकोरेशन कसं वाटलं हे कमेंटमध्ये नक्की कळवा. भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये.